नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा संपूर्ण राज्यात केंद्रस्थानी आला। देशमुखांची क्रूर हत्या, पवनचक्की उद्योग खंडणीचे आरोप, राखेची अवैध वाहतूक, शस्त्र परवाने आणि या सगळ्यातून पसरवली गेलेली दहशत, वाल्मिक कराडची अटक, अशा सगळ्याच गोष्टींची राज्यभरात चर्चा होती आहे। आणि याच जोडीने आणखी एका गोष्टीची चर्चा होती आहे, ती म्हणजे इथल्या वंजारी समाजाची। हा समाज मूळचा कुठला आहे आणि कोण होता? समाजाचं मूळ काय आहे आणि काय आहे समाजाचा इतिहास, राजकीय सामाजिक स्थिती काय, असे अनेक प्रश्न वैचारिक तरुणांच्या मनात येत असतील तर वंजारी समाज हा मूळचा राजस्थानचा असं समजतंय। तिथूनच बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करून व्यापाराच्या निमित्तानं देशभर भटकंती करायचा हा समाज फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात देखील मानली जायची। वंजारी समाजातील लोक क्षत्रिय देखील होते। राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषीचे वंशज आहेत। राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंग वंजारी आणि श्री फतेहसिंग वंजारी हे प्रधान सेनापती होते। त्यांना कडवे योद्धा मानलं जायचं। इतिहास संशोधक संजय सोनावणे यांनी आपल्या एका लेखात सांगितल्यानुसार अनेक वंजारी स्वतःला हे राजपूत कुळातील राणा प्रताप यांचे वंशज देखील समजतात। वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी समाजाच्या तरुणांचा समावेश होता असाही दावा केला जातो। धर्माजी मुंडे सारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलंय। पुढे डोंगराळ भागात वस्त्या करून हा समाज स्थिरावला गेला। त्यानंतर तो शेतीत रमला। दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊसतोडीवर आपला उदरनिर्वाह करू लागल्या। गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला आणि या परिस्थितीमध्ये मग हळूहळू फरक पडत गेला। आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर वंजारी समाजाने प्रगती साधलेली पाहायला मिळते आहे। महाराष्ट्रात प्रामुख्यानं बीड, नाशिक, नांदेड, परभणी, लातूर, बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात, तर जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हा समाज काही प्रमाणात आढळतो। तर वंजारी समाज आद्य समाज सुधारक भगवान बाबा यांना दैवत मानतो। वंजारी समाज गुणवत्तेतही कुठेही कमी नाहीये। तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांनी समाजाची मान उंचावली आहे। तर राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा दिग्गज नेता या समाजाला लाभला। बीड या जिल्ह्यातील पहिलवानांची यादी देखील फार मोठी आहे। मित्रांनो, यवन मुघल आक्रमणामुळे तसंच विषम परिस्थिती आणि दुष्काळ आणि सतत जीव मुठीत धरून जीवन जगावं लागत असल्यामुळे 15व्या-16व्या शतकाच्या दरम्यान जवळपास 30 क्षत्रिय जाती या राजस्थानमधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाल्या आणि त्यातील एक जात म्हणजे वंजारी। वनातून वाहतूक करणारे वनचारी, यातून वंजारी हा शब्द प्रचलित झाला असावा असं काही अभ्यासकांचं मत आहे। इतर जातीप्रमाणेच वंजारी समाज सुद्धा विविध जातींमध्ये विभागला गेलेला आहे। त्यामध्ये 4 उपजाती प्रमुख आहेत: लाडजीन वंजारी, भुसारजीन वंजारी, माथुरजीन वंजारी आणि रावजीन वंजारी या वंजारी समाजाच्या 4 प्रमुख शाखा। तसंच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आपल्याला आढळतो। वंजारी समाजामध्ये घुगे, नागरे, आव्हाड, सानप, मुंडे, कांदे, दराडे, ताठे, सोनवणे, वाघ इत्यादी आडनावं आढळतात। इतरही आहेत आणखी बरेचसे, पण प्रामुख्याने हे आढळतात। संत श्री भगवान बाबा यांच्यासारखे महान संत हे वंजारी समाजामध्ये होऊन गेले। राष्ट्रसंत भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केलं। भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग याचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता। आज वंजारी समाजाने उद्योग, व्यवसाय, समाजकारण, राजकारण या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे। भारतीय प्रशासन सेवेमध्ये सुद्धा या समाजाचे अनेक तरुण तरुणी सहभागी झालेले आहेत। असं असलं तरी आजही मोठ्या प्रमाणात हा समाज महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शेती व्यवसाय देखील करीत आहे आणि त्यातही प्रामुख्यानं मजुरी अर्थात ऊसतोडी करणाऱ्यांची संख्या या समाजामध्ये सर्वाधिक आहे। वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक प्रमुख जात मानली जाते। महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती NTD मध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये वंजारी समाजाची एक गठ्ठाओढ बँक आहे। या समाजातून राज्याला दिशा देणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासारखं नेतृत्व सुद्धा घडलंय। मात्र अलीकडच्या काळात या समाजातील काही राजकीय नेते आणि त्यांचे बगलबच्चे यामुळे या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसत असल्याचं बोललं जातंय। पण एखाद्या नेत्यामुळे किंवा एखाद्या बगलबच्च्यामुळे पूर्ण समाजाला वेठीस धरणं कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। वंजारी समाजाचा हा इतिहास, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर झाला पाहिजे। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
मराठी मंडळीवर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.